मी भांडा सुखाने नांदा. आज बाहेरून जेवण मागवायचं का? हा असा प्रश्न अनेकदा सासू सुनेच्या भांडणाचं कारण बनतो. आता कसं? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. अनेकदा सासूला सुनेने जर बाहेरून काही मागवलं तर ती स्वतःच्या कामाची टाळाटाळ करते असं वाटतं. आता सासू सतत बाहेरच्या जेवणावर कटकट करते म्हटल्यावर सून देखील त्यातून पळवाटा काढायला चांगलीच शिकते. सासूला कळू न देता सून कधीतरी जेवण बाहेरून मागवते, काहीतरी बाहेरून खाऊनच येते. असं तुम्ही सुद्धा करता का? म्हणजे तुमच्या सासूला सुद्धा तुमचं बाहेरून मागवलेलं जेवण आवडत नाही का? चला मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण होणारे गैरसमज थोडेसे दूर करण्याचा प्रयत्न करूयात. अनेकदा खूप जणांना बाहेर न जाता सगळ्यांसाठी जेवण मागवून घरात आनंदाने फक्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा इतकाच विचार असतो. यामागे जेवणासाठी एकत्र बसणे, छान गप्पा मारणे इतकंच कारण असतं. यामागे कामाची टाळाटाळ मुळीच नसते. अनेकदा स्त्रिया जेव्हा घरात जेवण बनवतात, मग ती सासू का असेना, तिला त्या जेवणाचा आनंद मनसोक्त सगळ्यांसोबत बसून कधीच घेता येत नाही. आणि अनेकदा स्त्रिया सगळ्यांचं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जेवतात किंवा मग घाईघाईने आपलं जेवण आटपून घेतात. अशा वेळी आठवड्यातून एकदा जरी जेवण बाहेरून मागवलं तर सगळ्यांना बसून त्या जेवणाचा आनंदही घेता येतो आणि छान गप्पा सुद्धा मारता येतात. पण अनेकदा असं दिसून येतं की ज्या घरात सासू मुळीच जेवण करत नाही, तिला मात्र सुनेने प्रत्येक दिवशी जेवण करावंच असं वाटत असतं. मग तिच्या सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा तिने जेवणाचा घाट घातलाच पाहिजे असं तिला वाटतं. तुम्हीही सासू म्हणून असं करत असाल तर हे चुकीचं आहे. अशा परिस्थितीत खरं तर सासूबाई तुम्हीच समजून घ्यायला हवं. तुम्ही त्यांना कधीतरी ब्रेक टाइम द्यायलाच पाहिजे, कारण कामाचा ताण, ऑफिसचा ताण या सगळ्याच गोष्टी घर मॅनेज करताना मध्ये येत असतात. उलट सासू म्हणून तुम्हीच असे प्लॅन वरचेवर करायला हवेत. त्यामुळे तुमचं आणि सुनेचं नातं अधिक घट्ट होईल. आणि सूनबाई, तूही कामाची टाळाटाळ मुद्दामून करत असशील आणि मुद्दामून सतत बाहेरचं जेवण मागवत असशील तर ते देखील चुकीचंच आहे. घर तुम्हा दोघींचं आहे. तुम्ही दोघींनी एकमेकींना समजून घेतलं तर कदाचित ही भांडणं सुद्धा होणार नाहीत आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवता येईल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.